बघा, काल आपण काय सुरुवात केलेली उष्णतेची. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा उष्णता काय ऊर्जेचा एक प्रकार आहे. उष्णता कुठून कुणीकडे प्रवाहित होते? जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे प्रवाहित होते. म्हणजे थोडक्यात तापमान हे काय सांगतं रे? वस्तू किती थंड आहे किंवा किती गरम आहे किंवा उष्ण आहे हे सांगण्याचं काम करतं. त्यानंतर बघा आपल्याला काय मिळतं? थंड वस्तूचे तापमान हे गरम वस्तूच्या तापमानापेक्षा कसं असतं? कमी. किंवा तुम्ही उलट पण म्हणू शकता. काय म्हणू शकता? गरम वस्तूचे तापमान थंड वस्तूच्या तापमानापेक्षा कसं असतं? जास्त असतं. आता त्यानंतर उष्णतेचं आपल्याला एकक बघायला मिळतं. उष्णतेचे एकक आपल्याला काय बघायला मिळतात? तर उष्णतेचे एकक आपल्याकडे काय आहेत? तर इथं आपल्याला दिसत आहेत. एसआय एकक मध्ये काय येतं? जूल. आणि सीजीएस एककामध्ये काय येतं? कॅलरी. आणि 1 कॅलरी बरोबर आपल्याला काय मिळतं? 4.18 जूल. ओके. पाण्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसनं वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उष्णतेला आपण काय म्हणतो? 1 कॅलरी उष्णता असं म्हणतो. मग उष्णतेचे स्त्रोत बघितले. उष्णतेचे स्त्रोत कोण आहेत? सूर्य. सूर्यावरती काय होतंय बघा रे? केंद्रिकीय एकत्रीकरण होतं. म्हणजेच काय? 2 हायड्रोजनचे अणू एकत्र होतात आणि त्याच्यापासून काय तयार होतो? हेलियम तयार होतो आणि उष्णता बाहेर पडते. ती उष्णता प्रकाश किंवा प्रकाश ऊर्जा बाहेर पडते. ती प्रकाश किंवा उष्णतेच्या स्वरूपात असते आणि ती पृथ्वीपर्यंत पोहोचते. ती पृथ्वीला म्हणजे सूर्यापासून आपल्याला पृथ्वीला सर्वात मोठा स्त्रोत कोण असेल उष्णतेचा? तर कोण आहे? सूर्य. त्यानंतर मग पृथ्वी. पृथ्वीच्या केंद्रभागामध्ये काय? लावारस आहे आणि लावारसामुळे सुद्धा काय होते? उष्णता तयार होते. तिला भूऔष्णिक उष्णता असं म्हणतो. बघा, भूऔष्णिक उष्णता किंवा ऊर्जा. रासायनिक ऊर्जा. इंधन. वेगवेगळी इंधन ज्यावेळी तुम्ही काय करता? ज्वलन करता. इंधन कोणती कोणती? कोळसा असेल, पेट्रोल असेल, लाकूड असेल, गॅस असेल, असे कोणतं पण त्यांचं ज्यावेळी ज्वलन केलं जातं त्यावेळी उष्णता बाहेर पडते. आणि ही उष्णता किंवा ऊर्जा यालाच आपण कसली ऊर्जा म्हणतो? रासायनिक ऊर्जा असं म्हणतो. त्यानंतर येते विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जा वापरून आपण काय करतो? उष्णता निर्माण करतो. मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ काय आहे? शेगडी आहे, विद्युत शेगडी आहे, गिझर आहे, इस्त्री आहे. याच्यामध्ये काय केलं जातं? विद्युत ऊर्जा वापरून तिचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? तर उष्णता ऊर्जेमध्ये केलं जातं. त्यानंतर येतं अणुऊर्जा. ऊर्जेमध्ये आपण काय म्हणतो? युरेनियम, थोरियम यांच्या केंद्रकाचं काय होतं रे? विभाजन. आणि विभाजनातून आपल्याला ऊर्जा मिळते. त्याच्यासाठी आपल्याला माहित आहे की काय केलं जातं? युरेनियम वरती न्यूट्रॉनचा मारा. हे न्यूट्रॉन आहे, माहित आहे ना? न्यूट्रॉनचा मारा केला जातो आणि हा न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर काय होतं? तर युरेनियमचे 2 भाग होतात, बेरियम आणि क्रिप्टॉन. 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात आणि इथं मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. अशी ऊर्जा आपण कशासाठी वापरतो? अणु ऊर्जा प्रकल्पामध्ये वापरली जाते. कशासाठी? विद्युत निर्मितीसाठी. कशासाठी वापरतात? विद्युत निर्मिती करण्यासाठी तिचा वापर केला जातो. त्याच्यानंतर हवा. हवेमध्ये सुद्धा उष्णता काय केलेली असते? सामावलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आपण तापमान. हे काय करत असतं रे? तर लक्षात ठेवायचं की तापमान आणि उष्णता यांच्यामध्ये काय फरक असतो तो पण आपण बघितला. तर त्याच्यामध्ये वस्तूचे तापमान स्पर्शाने अचूक कळत नाही. स्पर्शानं वस्तूचे जे तापमान काढलं जातं त्याला सापेक्ष तापमान म्हटलं जातं किंवा सापेक्ष उष्णता असं म्हणतो. तर लक्षात ठेवायचं स्पर्शानं वस्तूचे उष्णपणा जो आपण बघतो त्याला सापेक्षता म्हणतात. तर आता तापमान मोजण्यासाठी काय केलं जातं? उपकरण वापरलं जातं. त्याला तापमापी किंवा थर्मोमीटर आपण म्हणतो. मग उष्णता आणि तापमानामध्ये फरक काय? तर लक्षात ठेवायचं पदार्थामध्ये जे अणू असतात ते गतिशील असतात. मग वायूमध्ये असणारे अणू जास्त गतिशील असतात आणि स्थायूमध्ये असणारे गतिशील नसतात. मग आता बघा ते कशावरती अवलंबून असतं? तर तापमान आणि उष्णतेवर अवलंबून असतं. मग लक्षात ठेवायचं जेवढी गतिशीलता जास्त म्हणजेच त्याची कोणती ऊर्जा जास्त असते? गतीज ऊर्जा जास्त असते. आणि गतीज ऊर्जेचं जे प्रमाण असतं त्याला म्हणतात उष्णता. आणि गतीज ऊर्जेची जी सरासरी असते तिला काय म्हटलं जातं? तापमान. आणि स्थायूमध्ये काय होतं बघा, जर तुम्ही जसं तापवाल, अणू हलवू शकत नाहीत. फक्त ते काय होतात रे? आपल्या जागेवरती आंदोलित होतात. काय होतात? आंदोलित होतात. त्यांच्यामध्ये आंदोलन चालू होतं. आता त्यानुसार बघा, मग आपण एक उदाहरणादाखल घेतलं, की अ वस्तूचं वस्तुमान काय घेतलं? ब च्या दुप्पट घेतलं. म्हणजेच ब मध्ये असणाऱ्या अणूंच्या संख्येपेक्षा अ मध्ये असलेल्या अणूंची संख्या काय केली? दुप्पट घेतली. म्हणून इथं आपण काय घेतलंय रे? 100. ब मध्ये 100 अणू आहेत, तर अ मध्ये किती आहेत? 200 अणू आहेत. असं जर असेल, तर त्यावेळी लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये अणूंची संख्या दुप्पट असेल, तर अणूंची सरासरी गतीज ऊर्जा काय असेल? समान असेल, तर तापमान कसं राहतं? समान राहतं. आणि परंतु
अ मधील उष्णता ही ब मधील उष्णतेच्या कशी असते ना दुप्पट असते. हे आपण उदाहरण दाखल दाखवून दिलं. उदाहरण कसं घेतलं आपण सांगा? अणूंची संख्या 6 घेतली, इथल्या अणूंची संख्या 6 घेतली किंवा 9 घेतली, काय असेल ते. इकडल्या अणूंची संख्या किती घेतली? 3 घेतली. याच्यामध्ये प्रत्येकाचे म्हणजेच आपण गतीज ऊर्जा घेतली. प्रत्येकाची गतीज ऊर्जा किती आहे? 10, 20, 30 यांचं सरासरी किती आली? 20 आली. तसं इथं पण आपण प्रत्येकाची गतीज ऊर्जा घेतली 10, 20, 30 परत 10, 20, 30 असं आपण घेतलं. आणि त्यांची जर गतीज ऊर्जा काढली तर आपल्याला किती मिळाली? 20च मिळाली. सरासरी गतीज ऊर्जा काय मिळाली? 20. म्हणजे बघा, इथली सरासरी गतीज ऊर्जा किती आहे? 20च आहे. इथली पण सरासरी गतीज ऊर्जा किती आहे? 20 आहे. म्हणजे दोघांचं तापमान कसं असणार आहे? समान. तापमान कसं मिळणार आपल्याला? समान. परंतु एकूण गतीज ऊर्जा किंवा एकूण उष्णता ही काय येणार आहे? सगळ्यांचं प्रमाण. म्हणजेच आपल्याला किती मिळालं? तर मग आपण याच्या अगोदरच काढलेलं होतं की इथं किती मिळतं? 120. किती मिळतं आपल्याला? 120. किती फक्त आपण घेतले? 3 सॉरी एकूण किती घेतले? 9 घेतलं सॉरी 6 अणू घेतले तर आपल्याला 120 एवढी उष्णता मिळते आणि इकडली उष्णता किती येते? 60 येते. आणि त्यानुसार आपल्याला 60च्या दुप्पट उष्णता इथं आहे ना. म्हणजे बघा तापमान जरी समान असली तरी उष्णता मात्र कशी येते? भिन्न बघायला मिळते. तर हे आपण बघितलं काल. आता आपल्याला पुढली गोष्ट बघायची आहे. ती म्हणजेच काय? तर लक्षात घ्या की तापमान आपण काढलं. हे तापमान मोजण्यासाठी वेगवेगळी एककं येतात. वेगवेगळी काय येतात? एककं येतात आणि ती तापमान मोजण्याची एककं आपण आता विचारात घेणार आहोत. तर आता बघा पहिल्यांदा आपण विचारात घेऊया की तापमान मोजण्याची एककं आपल्याला कोणती कोणती आहेत? तापमान मोजण्याची एकके. आता तापमान मोजण्याची एकके आपल्याला कोणते कोणते मिळतात? तर बघा तापमान मोजण्याची आपल्याला 3 एकके मिळतात. एक म्हणजे सेल्सिअस. बघा एक आपल्याला कोणतं येतं? सेल्सिअस येतं. सेल्सिअस. दुसरं एकक येतं सॉरी दुसरं एकक येतं फॅरनहाइट. कोणतं येतं? फॅरेनहाइट. फॅरनहाइट हाईट एकच मिनिट. फॅरनहाइट. तर आपल्याला दुसरं एकक कोणतं येतं? फॅरनहाइट येतं. आणि तिसरं एकक येतं केल्विन. काय मिळतं आपल्याला? तिसरं एकक केल्विन. एक मिनिट मी परत व्यवस्थित लिहितो हे. काय येतं? केल्विन. अशा आपल्याला एकक येतात. सेल्सिअस बघा आपण कसं दाखवतो? तर सेल्सिअस हे एकक आपण या पद्धतीने दाखवतो. डिग्री सेल्सिअस. कसं दाखवलं जातं? या पद्धतीनं. फॅरनहाइट हे कसं येतं? तर लक्षात ठेवा डिग्री फॅरनहाइट. डिग्री फॅरनहाइट एफ. आणि केल्विन आपण के न दाखवतो. कसं दाखवतो? के न दाखवलं जातं. बघा असे आपल्याला ही काय मिळतात? तर एकक बघायला मिळतात. मग आता यांच्यामध्ये काही संबंध आहेत का? तर यांच्यामध्ये आपल्याला संबंध बघायला मिळतात. तर उदाहरणार्थ बघा आपल्याला फॅरनहाइट आणि सेल्सिअस मधला संबंध काय असतो? तर इथं कोणामधला संबंध आपण सांगणार? सेल्सिअस व फॅरेनहाइट मधील संबंध. ह्या दोघांच्या मध्ये संबंध काय आहे? तर ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला जो संबंध मिळतो तो एका सूत्रानं सांगितला जातो. तो कसा येतो बघा? फॅरनहाइट मधनं 32 वजा करायचे भागिले 5 सॉरी 9 केलं तर इकडल्या साईडला सी भागिले काय असतं? 5 असतं. म्हणजे बघा इथं एफ म्हणजे काय रे? एफ म्हणजे फॅरनहाइट आणि इथं सी म्हणजे काय? सेल्सिअस. तर लक्षात ठेवायचं या सूत्रानं आपण काय करू शकतो? फॅरनहाइटचं रूपांतर सेल्सिअस मध्ये, सेल्सिअसचं रूपांतर फॅरनहाइट मध्ये. आपण इथं पाहिजे तर बघा हे असं जे समीकरण आहे याच्यापेक्षा आपलं सोपं समीकरण कोणतं होईल? हे 5 इथं भागिले ना, इकडे नंतर काय होणार? गुणिले. म्हणजे बघा सेल्सिअस बरोबर काय शिल्लक राहील रे? 5/9 आहे का? हे 5 इकडे आल्यानंतर गुणिले झालं आणि 5/9 आणि कंसात काय राहणार रे? फॅरनहाइट वजा 32 म्हणजेच काय असतं? सेल्सिअस. थोडक्यात हा फॉर्म्युला आपण काय करू शकतो? डोक्यात ठेवू शकतो. किंवा याच्यावरून फॅरनहाइटचा पण करता येतो. फॅरनहाइटचा कसा आहे ना सांगा? हे 9 इथं भागिले आहे. इकडे गेल्यानंतर काय होणार? गुणिले. बरोबर? 9 इथं भागिले इकडे गेल्यानंतर गुणिले ना म्हणजे 9/5 आणि हे सेल्सिअस राहणार. हे वजा 32 इकडे आल्यानंतर काय होणार? अधिक 32 म्हणजे आपल्याला काय मिळेल रे? तर फॅरनहाइट बरोबर 9/5 काय येणार? सेल्सिअस अधिक 32. बघा कसं कसं आलं? हे 9 भागिले होतं. ते इकडे आल्यानंतर गुणिले झालं. 9/5 आणि त्याला हे सेल्सिअस गुणिले केलं.
त्यानंतर हे -32 होतं, ते इकडे आल्यानंतर काय होणार +32. असं आपल्याला फॅरनहाइटचं सेल्सिअसमध्ये रूपांतर बघा, सॉरी, सेल्सिअसचं रूपांतर फॅरनहाइटमध्ये किंवा फॅरनहाइटचं रूपांतर सेल्सिअसमध्ये. तसं आपल्याला केल्विन आणि सेल्सिअस यांच्यामध्ये पण काय मिळतं, संबंध बघायला मिळतो. थोडक्यात आता बघा, मी थोडस काय करतो, परत एकदा तुम्हाला सांगतो कशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं. थोडस एका बाजूला करूया याला, आणि मग आपल्याला दोन्ही संबंध व्यवस्थित सांगता येतील. परत बघा, हे सूत्र खूप महत्वाचे आहेत, याच्यावरती आपल्याला एक प्रश्न मिळू शकतो. तर काय काय सांगितलं बघा, दोघांच्या मधला संबंध, हा पहिला संबंध. आता हा पहिला संबंध कसा आहे, फॅरनहाइट मधनं काय करायचं, 32 वजा करायचं, भागिले किती येणार, भागिले किती येणार 9, बरोबर काय तर C/5, म्हणजे सेल्सिअस भागिले 5. आता बघा, हे 5 जे आहे ते इकडे घेतलं की आपल्याला सेल्सिअस मिळणार, किंवा हे इकडे घेऊया आपण, हे 9 भागिले ना, इकडे आल्यानंतर काय होणार गुणिले, म्हणजे कसं राहणार रे, F-32 बरोबर काय येणार 9/5 सेल्सिअस. आता बघा, हे -32 इकडे आल्यानंतर काय ना +32, म्हणजे F बरोबर काय येणार 9/5 सेल्सिअस अधिक 32. हे कशाचं रूपांतर कशात झालं रे, सेल्सिअसचं रूपांतर कशामध्ये झालं, फॅरनहाइटमध्ये. तसंच बघा, याच सूत्रावरून आपण दुसरं कोणतं सांगू शकतो, याच सूत्रावरून दुसरं आपल्याला सांगता येतं, ते म्हणजेच काय, तर बघा, हे 5 इथं भागिले आहे, ते फक्त इकडे आणून गुणिले करायचं, म्हणजेच काय येणार, सेल्सिअस बरोबर 5/9, आणि कंसात काय राहणार F-32. हे आपलं झालं दुसरं सूत्र. हे आपलं काय झालं, दुसरं सूत्र. आता बघा, जसा आपण सेल्सिअस मधला आणि फॅरनहाइट मधला संबंध सांगितला, तसा आपल्याला दुसरा एक संबंध येतो, तो म्हणजेच कोणता, तर सेल्सिअस आणि केल्विन मधला. कोणामधला, सेल्सिअस, सेल्सिअस व केल्विन, केल्विन मधील संबंध. आता जास्त मोठी जागा लागणार नाही म्हणून मी इथंच घेऊन टाकतोय, ठीक आहे. सेल्सिअस आणि केल्विन मधला संबंध एकदम सोपा आहे, काही अवघड असा नाही आहे. तर लक्षात ठेवायचं, केल्विन, केल्विन बरोबर काय असतं, सेल्सिअस अधिक 273.15. लक्षात ठेवत असताना फक्त 273 जरी लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. बघा, साधा सोपा संबंध आहे. काय मिळालं आपल्याला, केल्विन बरोबर काय तर सेल्सिअस अधिक 273.15. मग आता उदाहरण दिलं आपल्याला, समजा एका वस्तूचे तापमान, तापमान बघा, एका वस्तूचे तापमान 36 डिग्री सेंटीग्रेड आहे. किती, 36 डिग्री सेंटीग्रेड आहे. तर त्याचे फॅरनहाइट मधले, फॅरनहाइट मधील व केल्विन मधील, सॉरी, केल्विन मधील तापमान सांगा, तापमान सांगा. बघा, साधं गणित आपल्याला अशा पद्धतीनं असेल. तर काय करणार रे, सेल्सिअस म्हणजे C बरोबर तुम्हाला किती दिले रे, 36 डिग्री सेंटीग्रेड. काढायला काय काय सांगितलंय तुम्हाला, फॅरनहाइटची किंमत काढायला सांगितली, आणि कशाची, केल्विनची किंमत काढायला सांगितली. यातलं पहिलं सोपं काम म्हणजेच केल्विन मध्ये काढणं. केल्विन बरोबर सूत्र काय रे, सेल्सिअस अधिक 273.15. मग टाका इथं, सेल्सिअसची किंमत किती 36, अधिक किती करणार 273.15. ओके. आता बघा, हे 15 पॉईंट आहे तसं राहील, आणि काय होणार 6 आणि 3 9, 7 आणि 3 10 0, 1 309. ह्याचा पुढे केल्विन असं आपण लावणार. म्हणजे बघा, केल्विन मध्ये रूपांतर झालं. आता दुसरं रूपांतर म्हणजे कोणतं आपल्याला असणार आहे, फॅरनहाइट मध्ये. तर मी आता सूत्र तयार केलंय, किंवा जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर कोणतं तरी एक सूत्र लक्षात ठेवा. सगळी सूत्र लक्षात ठेवा पाहिजे असं काय नाही आहे. तर लक्षात ठेवायचं, हे फॅरनहाइट बरोबर काय तर 9/5 सेल्सिअस अधिक 32, किंवा तुम्ही हे जरी सूत्र लक्षात ठेवलं तरी चालतंय. हे एक सूत्र जरी लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. तर आता बघा, मी डायरेक्ट लिहितोय, फॅरनहाइट बरोबर 9/5 सेल्सिअस अधिक किती येणार रे, 32. मग आता इथं बघा, 9/5 गुणिले काय होणार रे, 36 आहे ना, कारण इथं किती 36 अधिक किती येणार 32. आता बघा, 9 न इथं गुणून घ्या, 9 सक 54, अचाले किती 5, त्यानंतर 9 त्रिक 27, 27 आणि 5 32, भागिले किती येणार 5, अधिक किती येणार 32. ठीक आहे ना बरोबर. बघा,
9 सक 54 4 हातचे आले 5 9 त्रिक 27 आणि 5 32 भागिले किती आहे ना 5. आता 5 न भाग घालून टाका लागलीच. 5 सक 30 उरले किती 2 5 चोक 20 उरले किती 4 आणि 5 8 40 म्हणजे किती येणार रे 64.8 अधिक 32. सांगा आता 64.8 अधिक 32 किती येणार. हे 0.8 आहे तसं राहील आणि किती येणार 4 आणि 2 6 आणि किती येणार 9. हे 96 डिग्री फॅरेनहाइट. किती येणार डिग्री फॅरेनहाइट. बघा असं आपल्याला रूपांतर करता येतं. तर यासाठी आपल्याला ही दोन सूत्र तरी व्यवस्थित पाठ पाहिजेत. कुठलं हे तरी सूत्र आणि हे एक सूत्र. दोन सूत्र आपल्याला क्लिअर पाहिजेत. कुठलं पण रूपांतर कशात पण करायला सांगू देत. काय आपल्याला त्याचं मोठं काम राहत नाही. बघा या पद्धतीनं आपण काय मिळवतो तर तापमान मिळवतो. आता हे तापमान तर मिळालं आपल्याला. आता तापमान मिळालं याच्यानंतर आपल्याला आता काय विचारात घ्यायचं आहे तर तापमापी. कशाचा विचार करायचा आहे तापमापी. तापमापी. तापमापीचं काम काय रे तापमान मोजणे. बरोबर ना. वस्तूचं काय मोजणे तापमान मोजणे. वस्तूचे तापमान मोजणे हे त्याचं काय काम आहे. ठीक आहे. आता तापमापीचा जर विचार केला तर तापमापी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची बघायला मिळते. आता तापमापीमध्ये आपल्याला एक म्हणजेच काय आहे तर पहिली रेग्युलर तापमापी जी होती ती कशा पद्धतीनं होती तर रेग्युलर तापमापी आपल्याला बघा अशी एक नळी होती जी एका बाजूला पूर्णपणे पॅक इकडे अशी पूर्णपणे पॅक आणि दुसऱ्या बाजूला एक असा फुगा. दुसऱ्या बाजूला काय होता फुगा आणि ह्याच्यामध्ये काय भरलेला असायचा तर पारा म्हणजे मर्क्युरी. एक ठराविक लेवल पर्यंत काय भरलेला असायचा इथं पारा म्हणजेच काय मर्क्युरी भरलेला असायचा आणि त्याच्यावरती मग काय असायच्या खुणा असायच्या कसल्याच्या तर किती डिग्री वगैरे अशा खुणा आपल्याला बघायला मिळायच्या. अशा पद्धतीचं आपल्याला बघायला मिळायचं. बघा तापमापीमध्ये काय असायचे काचेची अरुंद नळी. काय काय काचेची अरुंद नळी. पुढली गोष्ट काय तर त्या काचेची अरुंद नळी असायची त्याच्यामध्ये नळीच्या एका टोकाला फुगा. काय असायचा नळीच्या एका टोकाला फुगा. हाय का बघा रे टोकाला फुगा. बघा हा आपल्याला फुगा बघायला मिळतो. हा काय बघायला मिळतो फुगा बघायला मिळतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पारा भरलेला असायचा. नळीत पहिला काय भरलेला जायचा पारा भरलेला असेल. परंतु पारा हा जरासा काय रे घातक आहे म्हणून आता पाऱ्याची जागा कुणी घेतली रे अल्कोहोल. काय कशाने घेतलेली आहे अल्कोहोल. बघा पाऱ्याच्या जागेला आता काय भरलं जातं अल्कोहोल भरलं जातं आणि वरचा भाग जो आहे रिकामा भाग तो निर्वात. कसा पाहिजे निर्वात. म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारचं काय नसणार आहे हवा नसणार आहे. त्याच्यानंतर बघा ही तापमापी म्हणजे तापमान त्यामुळे त्याचे तापमान वस्तू तापमान एवढे होते म्हणजेच काय म्हणते बघा आपल्याला जर आपल्याला वस्तूचे तापमान मोजायचे असेल तर काय करायचा तो फुगा त्या तापमान ज्या वस्तूला आपल्याला हे करायचं आहे त्या जवळ आणायचा. जसं आपण आता काय करतो काखेमध्ये काय करतो थर्मामीटर ठेवतो म्हणजेच आपल्याला आपल्या बॉडीचं टेम्परेचर बघता येतं. तसं हा जो फुगा आहे ज्याचं तापमान मोजायचं आहे त्याच्या संपर्कात आणायचा. संपर्कात आणला की काय व्हायचं तर लक्षात ठेवायचं ज्या वस्तूचे तापमान मोजायचे हे त्या वस्तूच्या संपर्कात तापमापीचा फुगा आणायचा आणि तो फुगा आणला की आपल्याला जेवढं तापमान आहे ते तापमान काय करायचं त्यामध्ये दाखवलं जायचं. आता याचं कारण काय असायचं तर लक्षात ठेवायचं वस्तूच्या उष्णतेमुळे काय व्हायचं उष्णतेमुळे पारा किंवा काय आलं रे अल्कोहोल चे प्रसरण व्हायचं. काय व्हायचं प्रसरण. आता प्रसरण झाल्यामुळे प्रसरण म्हणजे काय व्हायचं तर तो पारा किंवा अल्कोहोल ह्याचं फुगवटा यायला चालू व्हायचा आणि तो फुगवटा काय करायचा हळूहळू इथं वरती सरकत जायचा आणि वरती सरकत जाऊन एक ज्या तापमानापर्यंत जायचा ते तापमान म्हणजेच काय असायचं त्या वस्तूचं तापमान असं म्हटलं जायचं. बघा
वस्तूच्या उष्णतेमुळे पाऱ्याचं किंवा अल्कोहोलचं काय होतं प्रसरण होतं आणि प्रसरण झाल्यानंतर त्याची एक पातळी बघायला मिळते. ती पातळी म्हणजेच काय असते तर त्या वस्तूचं तापमान असते. आता बघा तापमान जी नळी आहे किंवा तापमापीच्या नळीवरती काय केलेलं असतं तर असं हे मोजमाप लिहून ठेवलेलं असतं. जसं मी मगाशीच दाखवलं की इथं काय असतात रे खुणा असतात आणि त्या खुणानुसार मग इथलं तापमान 10 अंश, 20 अंश, 30 अंश, 40 अंश काय असेल ते. ठीक आहे. या पद्धतीचं तापमान आपल्याला बघायला मिळतं. वस्तूच्या उष्णतेमुळे पारा आणि अल्कोहोल काय होतं प्रसरण पावतं आणि ते काय होत जातं वरती वरती सरकत जातं आणि ते वरती वरती सरकत जाऊन जिथं थांबेल तिथलं तापमान आपण बघितलं किंवा तिथलं जी खूण आहे ती बघितली तर आपल्याला त्याचं तापमान कळायचं. तर आता बघा हे झालं पहिला तापमापी. त्याच्यानंतर मग आपल्याला दुसरी तापमापे ज्या बघायला मिळाल्या त्यात वैद्यकीय तापमापे ज्या होत्या त्या कशा आहेत तर लक्षात ठेवायचं नळी तर तशीच परंतु पहिला कसा होता इकडल्या बाजूला फुगा असायचा. आता त्या फुग्याच्या ऐवजी ना एक छोटीशी अशी द्रोणी तयार केली जायची. आणि याच्यामध्ये ना तुमचा पारा किंवा जो काही अल्कोहोल आहे ते भरलं जातं. बघा या पद्धतीची आपल्याला म्हणजेच कुणाची वैद्यकीय तापमापीची काय बघायला मिळते आकृती बघायला मिळते. तर बघा वैद्यकीय तापमापी ही काय केली जाते निरोगी मानवाचं शरीराचं तापमान इथं महत्वाचा मुद्दा काय आहे तर निरोगी मानवाच्या मानवाच्या शरीराचे शरीराचे तापमान तापमान हे किती मानलं जातं 37 अंश डिग्री सेंटीग्रेड. परंतु लक्षात ठेवायचं वैद्यकीय तापमापीमध्ये सुमारे 35 ते 42 पर्यंत तापमान मोजता येते. कितीपर्यंत ही जी वैद्यकीय तापमापी आहे वैद्यकीय तापमापी तापमापी किती तापमान मोजू शकते रे तर 35 डिग्री सेंटीग्रेड ते 42 डिग्री सेंटीग्रेड याच्यापर्यंत तापमान ती मोजू शकते. आता वैद्यकीय उपकरणामध्ये आता कोणत्या प्रकारचं आलंय सांगा वैद्यकीय तापमापीच्या ठिकाणी आता डिजिटल आली. कसली आली डिजिटल डिजिटल तापमापी. त्याच्यावरती सरळ सरळ आकड्यांमध्ये काय मिळतं आपल्याला तापमान बघायला मिळतं. त्याच्यामध्ये काय असतो रे एक सेन्सर असतो. त्याच्यामध्ये काय असतो सेन्सर. आता सेन्सर काय करतो तर लक्षात ठेवायचं तापमान सेन्स करतो आणि त्याची जाणीव त्याला होते आणि त्या पद्धतीनं तो काय करतो आपल्याला अंकामध्ये अंकामध्ये त्याचं काय करतो उत्तर देतो. अशा पद्धतीचे आपल्याला तापमान बघायला मिळतात. त्यानंतर बघा तापमान मोजण्यासाठी उष्णतेमुळे होणारे द्रव्याचे प्रसरण न वापरता एक संवेदक वापरला जातो. काय वापरला जातो संवेदक त्यालाच आपण काय म्हणतो सेन्सर म्हणतो. इथं आता मी सेन्सर जरासं इंग्लिशमध्ये घेतलं इथं संवेदक असं म्हणूया आपण संवेदक वापरला जातो आणि तो संवेदक आपल्याला काय करतो आकड्याच्या स्वरूपात त्याचं उत्तर द्यायला सुरुवात करतो. त्यानंतर बघा एखादी वस्तू ज्यावेळी उष्ण उष्ण किंवा थंड होते उष्ण व थंड कशी होते उष्ण किंवा थंड आपल्याला बघायला मिळते. ज्यावेळी वस्तू थंड असते त्यावेळी ती आकुंचन पावते. काय होते आकुंचन पावते आणि ज्यावेळी उष्ण असते त्यावेळी ती प्रसरण पावते. म्हणून बघा उष्ण वस्तू प्रसरण पावते प्रसरण पावते आणि थंड वस्तू काय करते रे आकुंचन पावते आकुंचन पावते. बघा ह्या दोन गोष्टी आपल्याला एक महत्वाच्या इथं येतात. त्याच्यानंतर बघा वस्तू काय करते वस्तू ही उष्णतेची देवाणघेवाण करत असते. म्हणजे थोडक्यात बघा जर तुम्ही उष्ण वस्तू घेतली ही कसली आहे उष्ण वस्तू आणि तिच्या भोवतालचं जर वातावरण हे थंड असेल तर लक्षात ठेवायचं ह्या उष्ण वस्तूकडून कुणाकडं उष्णता प्रवाहित होते तर थंड वातावरणाकडे प्रवाहित होते. म्हणून बघा आपण कपामध्ये ठेवलेला किंवा बशीमध्ये ठेवलेला चहा असेल तर तो चहा काय होतो रे थोड्या वेळानंतर थंड होतो. का कारण चहा कसा असतो गरम तो कुणाच्या सान्निध्यात येतो रे थंड वातावरणाच्या सान्निध्यात आणि थंड वातावरणामध्ये तो काय करतो रे आपल्या जवळची उष्णता बाहेर देऊन टाकतो. त्याच्यानंतर बघा याच्या बरोबर उलट घडतं. समजा तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये थंड पाणी घेतलं काय घेतलं थंड पाणी घेतलं आणि ते जर वातावरणात ठेवलं तर काय होतं थोड्या वेळानंतर त्याचा थंडावा कमी होतो.
बाहेरचं वातावरण जर गरम असेल तर काय होणार रे? उदाहरणार्थ हिवाळ्यामध्ये जर तुम्ही थंड पाणी बाहेर काढून ठेवलं, फ्रीज मधून बाहेर काढून ठेवलं, थंड असते पहिल्यांदा, परंतु थोड्या वेळानंतर ते काय होते रे? गरम होते ना. तर गरम होण्याचं कारण काय? ते कुणाकडनं? बाहेरच्या वातावरणाकडून उष्णता शोषून घेतं आणि ह्यालाच आपण उष्णतेची देवाणघेवाण म्हणतो. काय म्हणतो? उष्णतेची देवाणघेवाण. देवाणघेवाण. बघा अशा पद्धतीने आपल्याला उष्णतेची देवाणघेवाण होताना बघायला मिळते. आणि उष्णतेची देवाणघेवाण होत असताना म्हणजे थंड वस्तूचं तापमान हे म्हणजे हळूहळू वाढत जातं आणि उष्ण वस्तूचं तापमान हे काय होत जातं रे? हळूहळू कमी होत जातं. आणि त्यामुळं लक्षात ठेवायचं, ज्यावेळी तापमान कमी होणार त्यावेळी काय होणार रे? आतल्या अणूंची गतीज ऊर्जा काय होणार? कमी होणार का जास्त होणार? तापमान कमी झालं तर गतीज ऊर्जा वाढते का कमी होते? कमी होते. आणि तापमान वाढलं की गतीज ऊर्जा काय होते? वाढत जाते. असं आपल्याला दोन्हीमध्ये गोष्टी बघायला मिळतात. बघा पहिल्यांदा एवढ्या जरी गोष्टी डोक्यात आल्या असतील तरी भरपूर आहेत. काय काय बघायला मिळालं आपल्याला? तर तापमान मोजण्याची एककं बघितलीत आपण, सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि केल्विन. सेल्सिअसचं फॅरेनहाइटमध्ये कसं रूपांतर करायचं किंवा फॅरेनहाइटचं सेल्सिअसमध्ये कसं रूपांतर करायचं, इथं तुम्हाला 2 सूत्र मिळतात. आणि सेल्सिअस आणि केल्विन यांच्यामधलं सूत्र आपल्याला केल्विन बरोबर काय तर सी अधिक 273.15 बघायला मिळतं. त्याच्यानंतर तापमापी येतात. जुन्या तापमापीमध्ये काय होतं? काचेची अरुंद नळी होती आणि नळीच्या एका टोकाला काय होता? असा फुगा होता. त्याच्यानंतर याच्यामध्ये पारा भरला जायचा, परंतु पारा हा थोडासा काय आहे रे? घातक आहे. घातक. आणि म्हणून आता त्याच्या ठिकाणी कोणाला वापरलं जात होतं? अल्कोहोल. मग वस्तू जी उष्ण आहे तिच्या जर संपर्कात कोण आलं? हा फुगा जर आणला तर काय व्हायचं रे? तर उष्णतेमुळं पारा किंवा अल्कोहोल काय होतं? प्रसरण पावतं आणि ते वरती चढायला चालू करतं. मग जिथपर्यंत जाईल तिथपर्यंतचं तापमान म्हणजेच त्या वस्तूचं तापमान आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बघा आपण आणि काय शिकलो? तर लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये तापमापी ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. त्याच्यामध्ये वैद्यकीय तापमापी ही 35 ते 42 पर्यंतच तापमान काय करू शकते? मोजू शकते. निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान किती असतं? 37° डिजिटल तापमापी मध्ये काय वापरतात? सेन्सर किंवा त्याला आपण काय म्हणतो? तर संवेदक वापरला जातो आणि तो अंकाच्या स्वरूपात आपल्याला उत्तर सांगतो. उष्ण वस्तू काय होते? प्रसरण पावते. थंड वस्तू काय होते? आकुंचन पावते. वस्तू ज्यावेळी उष्ण किंवा थंड असते ती एकमेकांबरोबर काय करतात? उष्णतेची देवाणघेवाण करतात. ज्यावेळी उष्ण वस्तू थंड व्हायला चालू होते त्यावेळी तिच्यामध्ये असणाऱ्या अणूंची गतीज ऊर्जा काय व्हायला चालू होते? कमी व्हायला चालू होते. आणि थंड वस्तू जर गरम व्हायला लागली तर त्याच्यामध्ये गतीज ऊर्जा काय होते? वाढायला चालू होते. अशा पद्धतीने आपल्याला काय बघायला मिळतं? तर हे उष्णतेचं मापन बघायला मिळतं. बघा त्याच्यानंतर आपल्याला जो पुढला भाग आहे तो म्हणजेच काय आहे? तर विशिष्ट उष्मा आपल्याला बघायला मिळते. तर विशिष्ट उष्मा काय आहे तेवढा आपण बघू आणि मग याच्यामध्ये आपण थांबू. तर विशिष्ट उष्मा पुढला मुद्दा येतो तो म्हणजे कोणता आपला? विशिष्ट उष्मा. विशिष्ट उष्मा. आता बघा विशिष्ट उष्मा हा सी न दाखवतात. कशाने दाखवला जातो? सी. तर लक्षात ठेवा इथं विशिष्ट उष्मा कशा पद्धतीनं दाखवला जातो किंवा काढला जातो. एखाद्या पदार्थाचं जर उष्णता किंवा पदार्थाचं जर आपण उष्णता सॉरी एकक वस्तुमान असलेली पदार्थ कसला पाहिजे रे? एकक वस्तुमान. आता एकक वस्तुमान म्हणजे काय? एकक वस्तुमान असलेला पदार्थ. एकक वस्तुमान म्हणजे काय थोडं सांगा पहिल्यांदा. बरोबर लवकर. एकक वस्तुमान अर्थ काय याचा? तर लक्षात ठेवायचं 1 किलो, 1 ग्रॅम जे एकच्या स्वरूपात पाहिजे. कसं पाहिजे? एकक म्हणजेच एकक वस्तुमान असलं पाहिजे. अशा पदार्थाचं आपण काय करायचं? 1 डिग्रीनं तापमान वाढवण्यासाठी जी उष्णता लागते, जी उष्णता लागते तिला काय म्हणतात? तिला विशिष्ट उष्मा म्हणतात. तिला काय म्हणायचं? विशिष्ट उष्मा. बघा काय करायचं रे? एकक वस्तुमान घ्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणूया की 1 किलो पाणी घेतलं किंवा 1 लिटर आपण म्हणतो ना तसं 1 किलो पाणी घेतलं. तर लक्षात ठेवायचं 1 किलो पाणी घेतल्यानंतर त्याचं तापमान कितीनं वाढवायचं? 1 डिग्रीनं वाढवायचं. म्हणजे समजा
आता तापमान त्याचं जर 25 असेल तर तिचं तापमान 26 करायला किती उष्णता तुम्ही खर्च करणार? ती उष्णता म्हणजेच काय असते? विशिष्ट उष्मा असते. आता ही विशिष्ट उष्मा काढण्यासाठी बघा किती उष्मा आपण खर्च केला ती काढण्यासाठी, ती उष्मा म्हणजेच क्यू न दाखवतात, ती काढण्यासाठी सूत्र येतं. त्याला आपण काय म्हणतो रे? जी उष्मा खर्च केलेला आहे. खर्च केलेला म्हणजेच काय? एकक वस्तुमानाचं तापमान 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी. जसं बघा सकाळी आपण पाणी तापवण्यासाठी चुलीला काय करतो? जाळ घालतो. मग जाळ घातल्यानंतर तापमान हळूहळू वाढतं ना पाण्याचं. मग ते तापमान हळूहळू वाढतं म्हणजे काय डायरेक्ट 100 होते? नाही. पहिल्यांदा 20 असेल त्याचं 22 होते, 22चं 23 होते, 23चं 24 होते. असं करत करत ते काय होते 60-70 कडे जाते. बरोबर आहे? आपण काय उकळलेलं पाणी अंगावर घेत नाही. बरोबर आहे? नाहीतर मग काय होणार आहे? साल्ट निघणार आहेत. तर लक्षात ठेवायचं आपण 100 डिग्रीचं तापलेलं पाणी नाही घेत. ते काय करतो? एक ठराविक लेवल पर्यंत आणतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो रे? म्हणजे थंड पाणी घालतो आणि थंड पाणी घालून त्याचं काय करतो? तापमान आपल्याला योग्य वाटेल तेवढं करून घेतो. जे आपल्याला स्पर्शानं जाणवतं, की स्पर्शानं ओके, हे पाणी अंगावर घेतलं तर मला काही जास्त इजा होणार नाही, असं तापमान करतो आणि मगच अंघोळ करायला सुरुवात करतो. मग ते तापमान जे आहे किंवा तेवढं तापमान, जसं तापमान वाढवण्यासाठी तुम्ही चुलीला जाळ घातला, म्हणजे उष्णता दिली. मग तसं पाण्याचं तापमान 1 डिग्रीनं वाढवायचं आहे. 60चं 61 करायचं आहे. किती करायचं? 60चं 61 करायचं किंवा 61चं 62 करायचं आहे. तर त्यासाठी काहीतरी उष्णता खर्च करायला पाहिजे आणि ती खर्च केलेली उष्णता म्हणजे काय? क्यू. आणि ती काढण्याचं सूत्र काय येतं बघा? वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्मा, विशिष्ट उष्मा गुणिले तापमानातील फरक किंवा तापमानातील बदल, तापमानातील बदल. आता बघा इथं आपल्याला काय मिळेल? वस्तुमान हे दाखवायचं यम न, विशिष्ट उष्मा सी न आणि तापमानातील बदल कसा काढला जातो बघा? टीएफ वजा टी आय. आता टीएफ म्हणजे काय रे? अंतिम तापमान, फायनल टेम्परेचर. एफ म्हणजे काय? तर फायनल, फायनल टेम्परेचर, अंतिम तापमान. काय म्हणतो आपण त्याला? अंतिम तापमान. वजा टी आय. टी आय म्हणजे काय रे? इनिशियल. इनिशियल म्हणजे काय? आरंभीचं किंवा सुरुवातीचं, सुरुवातीचे तापमान. बघा या पद्धतीने आपल्याला मिळतं. आता बघा अंतिम तापमान हे जास्त असेल. बघा मी काय म्हणतोय, इथं एक महत्वाचा मुद्दा हा आहे, हे डोक्यात ठेवायचं, विसरायचं नाही. काय मी सांगायला लागलोय बघा आता? अंतिम तापमान, अंतिम तापमान जास्त असेल, जास्त असेल तर क्यू उष्मा, क्यू उष्मा शोषलेला असतो. काय असतो? शोषलेला असतो. म्हणजे काय रे? ही जर वस्तू घेतली तर त्या वस्तूनं बाहेरनं उष्णता काय केलेली असते? शोषून घेतलेली असते. त्यावेळीच काय होतं रे? त्या वस्तूचं तापमान वाढतं. पाण्याला तुम्ही उष्णता दिली, ती उष्णता कोण शोषून घेतं? पाणी शोषून घेतं, म्हणून पाण्याचं तापमान वाढतं. लक्षात ठेवायचं. म्हणून अंतिम तापमान हे सुरुवातीच्या तापमानापेक्षा जर जास्त झालं, म्हणजे समजा पहिल्यांदा तुमच्या पाण्याचं तापमान 24 डिग्री आहे, नंतर झालं ते 60 डिग्री, तर मला सांगा अंतिम तापमान हे सुरुवातीच्या तापमानापेक्षा जास्त आहे ना? आणि जास्त तापमान असेल तर लक्षात ठेवायचं ती वस्तू तापली का थंड झाली? तापली. पहिल्यांदा ती थंड होती, ती काय झाली आता गरम झाली किंवा तापली. आणि हे तापण्यासाठी मला सांगा उष्णता तिनं शोषून घेतली का शोषलेली नसणार आहे? शोषून घेतली. म्हणून इथं बघा काय म्हटलंय मी, अंतिम तापमान जर जास्त असेल तर उष्मा काय केली जाते? शोषली जाते. आणि अंतिम तापमान जर कमी असेल तर उष्मा काय केली जाते? बाहेर फेकली जाते. म्हणजे बघा त्यावेळी ती वस्तू काय होणार आहे? गरम असलेली वस्तू थंड होणार आहे. म्हणजे चहाचा कप वातावरणात ठेवल्यानंतर थोड्या वेळानंतर थंड होतो. का होतो? तर चहा काय करतो? आपल्या जवळची उष्णता बाहेर देऊन टाकतो. मग ही जी उष्मा आहे त्याला आपण काय म्हणतो? विशिष्ट उष्मा असं म्हणतो. विशिष्ट उष्मा म्हणजे काय? जी उष्णता कशासाठी खर्च केली जाते? एकक वस्तुमानाचं तापमान कितीनं वाढवण्यासाठी? 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी, 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवण्यासाठी जी आपण उष्णता खर्च करतो तिला काय म्हणतो? विशिष्ट उष्मा असं म्हटलं जातं. लक्षात आलं का बघा? हे महत्वाचं आहे, विचारलं जातं. विशिष्ट उष्मा म्हणजे काय? तर एकक वस्तुमानाचं तापमान कितीनं वाढवायचं? 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी खर्च केलेली उष्णता म्हणजेच काय असते?
तर विशिष्ट उष्मा असते ती कशाने दाखवतात? सी न दाखवतात. अंतिम तापमान जर हे सुरुवातीच्या तापमानापेक्षा जास्त असेल तर त्या वस्तूनं उष्णता शोषली का बाहेर फेकली? शोषली. आणि अंतिम तापमान हे सुरुवातीच्या तापमानापेक्षा जर कमी असेल तर त्यानं उष्णता शोषली का फेकली? फेकली. बरोबर? ह्या दोन गोष्टी तुम्हाला डोक्यात ठेवायच्या आहेत. लक्षात आलं का इथपर्यंत? ठीक आहे.